हॅलो मित्रांनो, मी तुमचा लाडका नीलू मामा बोलत आहे. थोडंसं लक्षपूर्वक ऐका जरा. मी गणपती विसर्जनबद्दल काही सांगू इच्छितो. मित्रांनो, आता बाप्पा घरोघरी आणि गल्ली गल्लीत सध्या विराजमान झालेले आहेत आणि बरेच जण 1.5 दिवसानंतर विसर्जन करतात. मग 3, मग 5, मग 7 आणि नंतर शेवटी 10. तर आता 1.5 दिवसाच्या गणपतीचं विसर्जन झालं. आता 3, 5, 7, 10 असं विसर्जन होईल. विसर्जन करताना थोडं लक्षात घ्या की गणपती बाप्पाची विटंबना होऊ देऊ नका आणि विसर्जन शांततेत करा. शेवटची आरती जी राहते ती शांततेत करा आणि बाप्पाची विटंबना होऊ देऊ नका. तसेच तुम्ही तलाव, नदीवर जेव्हा विसर्जनासाठी जाता तेव्हा लहान मुलांना नदीजवळ एकदम जाऊ देऊ नका. ज्यांना पोहायला येते त्यांनीच पाण्यात उतरून बाप्पाचं विसर्जन करा. आणि एक लक्षात ठेवा, दंगा मस्ती हुडंगबाजी करू नका. शांततेत विसर्जन करा. मस्ती करताना विनाकारण कोणाचा तोल जाऊन पाण्यात जाऊन कोणी बुडालं तर विनाकारण सगळीकडे दुःख पसरेल. म्हणून एक लक्षात ठेवा की तुमच्या घरी कोणी ना कोणी वाट बघत आहे हे आपल्या मनात ठरवून ठेवा आणि बाप्पाचं विसर्जन शांततेत आणि प्रसन्न वातावरणामध्ये करा. ही सर्वांना माझी प्रार्थना आहे. गणपती बाप्पा मोरया कमेंटमध्ये नक्की लिहा आणि लाईक शेअर नक्की करा आणि सबस्क्राईब पण करा.